कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नेवासा तालुक्यातील श्री गुरुदेव दत्तपीठ क्षेत्र देवगड येथील प्रांगणात केडगाव येथील श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराज मठाच्या वतीने झालेल्या 1333 सहस्रकुंडी महादत्तयाग सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दत्तयाग सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातील हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला। यावेळी जय शंकर जय जय शंकरच्या गजराने देवगड नगरी दुमदुमली होती। श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने महादत्तयाग सोहळ्याचे प्रमुख सद्गुरू अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या पवित्र तीरावर व भगवान दत्तात्रयांच्या पुण्यभूमीत सदरचा सोहळा संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला। दत्तयाग सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी आलेल्या संत महंतांचे सोहळा संयोजक सद्गुरू अशोकदादा जाधव यांनी स्वागत करून संत पूजन केले। यावेळी देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, सोलापूर येथील ज्ञानसागर शंकर महाराज, ध्यान मंदिरांचे श्री विजूदादा कडलासकर, ठाणे येथील श्री स्वामी समर्थ मठाचे विकासदादा पाटील, भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, राजाभाऊ कोठारी महाराज, राहुल महाराज, विजय केदारे यांच्यासह संत महंत मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते। उपस्थितीत संत महंतांच्या हस्ते स्थापित करण्यात आलेल्या शक्तीपीठ, नाथपीठ, शंकरपीठ, भक्तपीठ, 12 ज्योतिर्लिंग, नवनाथ प्रतिमांसह भगवान दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू शंकर महाराज, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। दत्तयागाची सांगता झाल्यानंतर सद्गुरू शंकर महाराजांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली। गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी पालखीचे पूजन करून भक्तगानांचे स्वागत केले। मिरवणुकीत किसनगिरी बाबांची डोक्यावर घेतलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षण ठरली होती। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा।